No. करण्याकरिता उपस्थित मान्यवरांना दीपक व डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची करते। महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर व शिक्षण विभाग जिल्हा परिषद स्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन आज या ठिकाणी केलेले आहे। मान्यवरांच्या हस्ते या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। धन्यवाद सर। सर्व मान्यवरांना मंचावरती आसनस्थ होण्याची विनंती करते। शासन महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री गोंदिया जिल्हा यांनी स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते। धन्यवाद। देवता उपकृत केले उपस्थितीने स्वागत सकल जनांचे करू स्वागत सकल जनांचे। सकल जनांचे। या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय नामदार श्री धर्मराव बाबा आत्राम, अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याकरता श्री वैभव बारेकर, शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग, जिल्हा परिषद गडचिरोली यांना विनंती करते। पुष्पगुच्छ तसेच पुस्तक देऊन त्यांचं स्वागत झालेलं आहे। धन्यवाद सर। धन्यवाद सर। माननीय प्राचार्य डॉक्टर राजाभाऊ मुनघाटे, अध्यक्ष दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोली यांचे स्वागत करण्याकरिता विवेक नाकाडे, शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना विनंती करते। माननीय श्री श्री लीलाधर भरटकर, जिल्हाध्यक्ष स्वागत करण्याकरिता मान। या ठिकाणी आजच्या या सीवी रमण नगरीमध्ये 13 जानेवारी 2024 रोजी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी इथं आपण आयोजित केलेले आहे। या विज्ञान प्रदर्शनीचा मेन थीम आहे समाजाशी विज्ञान आणि तंत्रज्ञान। आज या ठिकाणी उपस्थित सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय नामदार श्री धर्मराव आत्राम, मंत्री अन्न औषध प्रशासन तथा पालकमंत्री गोंदिया जिल्हा यांचं मी स्वागत करतोय। या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय श्री भुयार सर, ॲडिशनल CO
राजाभाऊ मुनघाटे वासेकर सर, लीलाधर भरतकर सर, डॉक्टर लडके, नानाभाऊ नाकाळे यांचे मित्र श्री विवेक नाकाळेजी, यो प्रायमरी. सर, आपण या ठिकाणी आज जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याची ऍक्च्युअली सुरुवात आपण 12 तारखेला केली होती, कारण की बाकी तालुक्यातनं जे विज्ञान प्रतिकृती आणायची होती आणि मांडायचे होते त्याला खूप सारा उशीर लागतो आणि मांडण्यामध्ये वेळ जातो. त्यामुळे आपण कोरची, भामरागड इत्यादी तालुक्यातनं प्रतिकृती आणलेल्या आहेत आणि त्यांची कालच मांडणी केलेली आहे. पण रितसर त्याचं आपण उद्घाटनी समारंभ आज आयोजित करतोय. सर, प्रत्येक तालुक्यातून 11 मॉडेल आले असून प्राथमिक गटातून 4, माध्यमिकमधून 4 आले, शिक्षक व प्रयोगशाळा सहाय्यक गटातून 3 समाविष्ट आहेत. सर, या कार्यक्रमाचा मेन उद्दिष्ट, मेन फीचर्स हे आहे की सर विद्यार्थ्यांमध्ये बालवयातूनच वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा, विज्ञानवादी विचार रुजावेत आणि नवनवीन कल्पना विचारातून प्रतिकृती तयार व्हाव्यात. त्या दृष्टीने SCRT आणि प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आपण या ठिकाणी आज विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केलेलं आहे. यावर्षी सर आपल्या जिल्ह्यातून विज्ञान या वाक्यावर मी माझं प्रास्ताविक भाषण थांबवतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. प्रमुख अतिथी म्हणून आमचे प्रेरणास्थान माननीय प्राचार्य डॉक्टर राजाभाऊ मुनघाटे यांना विचार व्यक्त करण्यासाठी विनंती करते. नमस्कार. शिक्षण विभाग जिल्हा गडचिरोलीद्वारे आयोजित या 51व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीच्या उद्घाटनी समारंभाला उद्घाटक म्हणून लाभलेले लोकप्रिय नेते, आमचे मार्गदर्शक नामदार श्री धर्मरावजी आत्राम साहेब, मंत्री अन्न व औषध प्रशासन तथा पालकमंत्री गोंदिया जिल्हा, या निमित्तानं उपस्थित आमचे मित्र नानाभाऊ नाकाळेजी, रविभाऊ वासेकरजी, भरटकरजी, या जे छोटे वैज्ञानिक म्हणेल मी, ते आपापल्या प्रतिकृती घेऊन आलेले आमचे सगळे छोटे वैज्ञानिक मुलं आणि मुलींनो, सर्वप्रथम मी या दंडकरण शैक्षणिक सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेच्या श्रीमती कमलताई मुनघाटे महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये या संस्थेचा अध्यक्ष म्हणून, मित्रांनो, आताच भायकर सरांनी सांगितलं की विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती निर्माण व्हावी, लहानपणापासूनच त्यांच्या मनामध्ये एक जिज्ञासा आणि त्याच्या पुढे येणारी वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांच्यात उपजावा म्हणून दरवर्षी याचं आयोजन करण्यात येतं. आणि भायकर सर, तुमचं मी अभिनंदन करतो. बरेचदा आम्ही अनेक कार्यक्रम पाहिले, आता 30 वर्ष या क्षेत्रात आम्ही आहोत. कुठेतरी हुरकवण्याचा प्रकार बरेचदा होतो, पण असेल दरवर्षी याचं आयोजन केलं जातं. आणि या आजच्या आधुनिक जगामध्ये, विज्ञानाच्या काळामध्ये आणि मोबाईलच्या युगामध्ये मी तर म्हणेन की प्रत्येक मुलांना मोबाईल कसा हाताळायचा हे माहीत आहे. आणि म्हणून त्या अनुषंगाने येणाऱ्या ज्या अनेक समस्या आहेत, विद्यार्थ्यांमध्ये ती जागृती होईल, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होईलच. पण खऱ्या अर्थानं हा जो धोका त्या तंत्रज्ञानाचा असा आहे की आपल्या विद्यार्थ्यांना आपल्याजवळ मोबाईल आहे आणि कुठलंही ज्ञान हे दुधारी असतं. एका चाकून आपण काय म्हणता येईल की टरबूजही कापू शकतो, त्याच चाकून आपण एका खुणही करू शकतो. असं हे दुधारी शस्त्र आहे. म्हणून खऱ्या अर्थाने त्या शस्त्राचा वापर चांगल्या फायद्यासाठी, चांगल्या उपयोगासाठी, स्वतःसाठी, स्वतःच्या उन्नतीसाठी आणि समाजासाठी कसा करता येईल याचं ज्ञान खऱ्या अर्थानं अशा या शिबिरातून मिळावं एवढी अपेक्षा आहे. सगळ्यांना देतो, थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे संदेशपत्र माननीय विवेक नाकाडे सर, शिक्षणाधिकारी प्राथमिक, आणि वैभव बारेकर सर, शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना विनंती करतो, उपस्थित माननीय मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना संदेशपत्र प्रदान करावं. तसेच मान्यवर उपस्थित सर्वांना सुद्धा हे संदेशपत्र प्रदान करावे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा राज्यात उपक्रम राबविण्यात येत आहे. विभागाच्या माध्यमातून, गडचिरोली जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून
जे आपण इथे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. राज्य सरकारच्या वतीने जे माननीय आपले राज्याचे मुख्यमंत्री, तडफदार मुख्यमंत्री यांनी एक चांगलं कार्यक्रम आपला मुला मुलींकरता सुरू केलेला माझी शाळा सुंदर शाळा हा अभियान आजपासून आपण सुरू करत आहोत. आपण पाहतो की या देशाने जे प्रगती केलं, सी.व्ही. रमण साहेबांच्या नेतृत्वाखाली, डॉक्टर ए.पी. अब्दुल कलाम साहेब यांच्या नेतृत्वाखाली सायन्स टेक्नॉलॉजी इतकं वाढलेलं आहे की ज्याच्या माध्यमातून आपल्याला काही विचार करण्यासारखं. राजाभाऊनी सगळं टेक्नॉलॉजी सांगितलं, सगळं काय सांगितलं. चंद्रावर गेलो आपण, जिथे कोणताच प्रकारचा देश जाऊ शकला ना, त्या भागामध्ये भारत देश हा सर्वप्रथम देश झाला की आपण तिथे चंद्रावर आपण आपलं यान पाठवू शकलो. यान गेली, परत सुद्धा आली. म्हणजे हा टेक्नॉलॉजी आपण आता पहिला 3 आपण पाहत होतो की आपला भारत देश कोणत्याच प्रकारच्या टेक्नॉलॉजी, सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये पाठीव होता. बरोबर. जेव्हापासून आपला या देशामध्ये नेतृत्व आलं, नवीन नेतृत्व आलं, तडफदार नेतृत्व आलं, आपला पंतप्रधान या देशाचे नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळं टेक्नॉलॉजी बदलून गेलो. गडचिरोली चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे खासदार सन्माननीय श्री अशोकजी नेते यांना अध्यक्षीय मार्गदर्शन करण्याकरिता आमंत्रित करते. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे, प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर व शिक्षण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी या प्रदर्शनी कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित शिक्षण अधिकारी बारेकर साहेब, म्हणजे येता येता मी विज्ञान प्रदर्शन बघितलं. काही मुलं म्हणजे आपापलं प्रात्यक्षिक जे केलं असेल ते मला सांगत होतं आणि अतिशय सुंदर असे प्रात्यक्षिक मी बघितले आणि त्यांनी मला सांगितलं समजावून की आपण हे केल्यानं का होतं. तर म्हणजे आपण सर्व लोक आपण विज्ञान युगात राहतो. वी लिव्ह इन द एज ऑफ सायन्स, वी डोमिनेटेड बाय सायन्स, वी सी देम हेअर देअर आणि एव्हरीवेअर. आपण विज्ञान युगात राहतो. विज्ञान युगामध्ये आपण सर्व काही करू शकतो. बाय बाय सर.